श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 4. श्री दत्त जन्म. श्री गणेशाय नमः. शिष्यांची विनंती ऐकून गुरु म्हणाले, सृष्टीच्या उत्पत्तीपासूनच मी तुला समग्र कथा सांगतो, ऐक. पृथ्वी जड सृष्टी निर्माण झालेली नव्हती. सारे काही जलमय होते, परंतु त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले. तेच रजोगुणापासूनच ब्रह्मा होय. त्याला ब्रह्मांड असे म्हणतात. मग त्याचे वर आकाश आणि खाली भूमी असे 2 सृष्टी विभाग तयार झाले. ब्रह्मदेवाने तेथे 14 भुवने निर्माण केली. त्याप्रमाणे 10 दिशा, बुद्धी, मन, वाणी, षड्विकार यांची निर्मिती केली. सृष्टीची आणखी विलासात्मक निर्मिती करण्यासाठी त्याने मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, ऋतू आणि वसिष्ठ या 7 मानसपुत्रांना निर्माण केले. ते सर्व ऋषी होते. त्यातील अही हा ब्रह्मदेवाचा एक पुत्र. त्याची पत्नी अनुसया ही अतिशय सुंदर परंतु महापतिव्रता होती. ती पतिव्रता धर्माचे पालन मोठ्या निष्ठेने करीत असे. त्यामुळे तिला पतिव्रताचा प्रभाव वाढला. आपले स्वर्गाचे ऐश्वर्य अनुसया मिळविल की काय याचे भय स्वर्गातील देवांना वाटू लागले. इंद्रादी देव, ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे गेले. त्यांनी तेथे जाऊन अत्री ऋषी व अनुसया यांची महानता वर्णन केले. ते म्हणाले, अत्री ऋषी अत्यंत श्रेष्ठ तपस्वी आहे. त्यांची पत्नी अनुसया महान पतिव्रता आहे. दोघांचेही आचरण अलौकिक आहे. अतिथीचे स्वागतही भक्तिभावाने करतात. अनुसया कोणाही याचकाला विनमुख पाठवत नाही. उत्तम आदर सत्कार असा त्यांचा लौकिक आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंचमहाभूते अनुसयेला भिवून वागतात. अनुसयेला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सूर्य भिवून आपल्या किरणांची प्रबलता अत्री ऋषींच्या आश्रमापुरती मंद करतो. अग्नी आपली दाहकता सौम्य करतो. वाराही आश्रमात हळुवारपणे वाहतो. पृथ्वी आपली कठोरता सोडून तिच्या पायाखाली मृदू होते. त्यामुळे अनुसया स्वसामर्थ्यावर स्वर्गातले अतिउच्च स्थान बळकावू शकेल. एखाद्याला तिने वर दिला तर तिच्या प्रभावाने तो आम्हाला नष्ट करू शकेल, याची आम्हाला काळजी वाटते. यावर आपण काही उपाय करून आम्हाला चिंतामुक्त करावे म्हणून आपल्याला विनंती करण्यासाठी आम्ही फार मोठ्या आशेने आपल्याकडे आलेलो आहोत. आपल्या सामर्थ्याविषयी आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही. देव म्हणाले. देवांची गाऱ्हाणे ऐकून ब्रह्मा, विष्णू, महेश चांगलेच संतापले. त्यांनी अनुसयाच्या पतिव्रताचा भंग करण्याचा निश्चय केला. देवांना अभय देत ते म्हणाले, चला आपण अत्री ऋषींच्या आश्रमात जाऊ आणि तिच्या सतीत्वाची परीक्षा पाहू. भिक्षुक रूपातले हे 3 देव आश्रमाच्या दारात उभे राहून म्हणाले, भगवती, आम्ही ब्राह्मण अतिथी आलो आहोत. आम्हाला भूक लागली आहे. लवकर भोजन वाढा, नाही तर आम्ही विनमुख होऊन अन्यत्र जाऊ. तुमच्या आश्रमात आलेला कधी निराश होऊन जात नाही. तुम्ही इच्छा भोजन देता अशी तुमची भूतळावर ख्याती ऐकली म्हणून इच्छा भोजन मागायला आलो आहे. त्यांचे बोलणे ऐकून अनुसयाने आदरपूर्वक त्यांचे पदचरण जलाने धुतले. त्यांना उत्तम आसने बसायला दिली. त्यांचे यथोचित स्वागत करून ती म्हणाली, माझे पती अनुष्ठान आटोपून लगेच येतील. तोपर्यंत आपण स्नानाधिक विधी पुरे करून या. मी स्वयंपाक केलेलाच आहे. आम्ही स्नान करूनच आलो आहे. तेव्हा अत्री ऋषी येईपर्यंत थांबू शकत नाही. आम्हाला लवकर भोजन हवे. आपली इच्छा नसेल तर आम्ही निघालो. आणि ते जाण्यासाठी निघाले. ते पाहून अनुसया म्हणाली, अतिथी देवांनो, थांबा. आजपर्यंत या आश्रमातून कोणीही विनमुख गेलेला नाही. मी आपली इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. लगेचच भोजन सिद्ध करते. असे म्हणत तिने भोजनासाठी पात्रे मांडली. पात्रात अन्न वाढणार तोच ते म्हणाले, आमची एक इच्छा आहे, ती तू पूर्ण करणार का? अनुसयाने होकार देताच ते म्हणाले, तू खरोखर सुंदर आहेस म्हणून विवस्त्र होऊन तू आम्हाला भोजन वाढावे. त्यांची ही विचित्र मागणी ऐकून अनुसया चमकली. परंतु तिने ओळखले की हे अतिथी नक्कीच कोणीतरी महान विभूती आहेत. माझी सत्व परीक्षा पाहण्यासाठी ते आलेले आहेत. मला ती पूर्ण केली पाहिजे. माझे मन निर्मळ आहे. माझी पतिभक्ती, पतीचे तपोबल मला या संकटातून तारेल. ती आत गेली व तिने पतीचे स्मरण करून संकल्प केला,
हे अतिथी माझे पुत्र होऊन लहान बालके होतील. तिने विवस्त्र होऊन भोजन वाढण्यासाठी बाहेर आणले. त्यावेळी बाहेर 3 अतिथी बालके होऊन लोळत रडत असल्याचे तिने पाहिले. तिलाही आपल्या संकल्पाच्या सामर्थ्याचे नवल वाटले. आज जाऊन ती पुन्हा वस्त्रे परिधान करून बाहेर आली. बाळ भुकेंनी गडबड लोळत होती. तिचे वात्सल्य जागृत झाले. तिने ममतेने त्यांना छातीशी धरले. तोच मातृप्रेमाने तिला पान्हा फुटला. तिने तिन्ही बालकांना स्तनपान करून त्यांची भूक शांत केली व त्यांना पाळण्यात घालून अंगाई गाऊन झोपविले. अत्री आश्रमात परत आले. घरामध्ये पाळण्यात 3 सुकुमार बालके दिसली. अनुसयेने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा त्यांनी अंतर्ज्ञान दृष्टीने पाहून ओळखले आणि बालक रूपातील ब्रह्मा विष्णू महेशांना नमस्कार केला. देवांना संतोष वाटला. ते निज रूपात प्रकट झाले. त्यांनी अत्रे ऋषींना वर मागा म्हणून सांगितले. आपण पुत्र रूपाने आमच्या जवळ राहावे असे उभयंतांनी सांगितले. तेव्हा देवांनी वेगवेगळी रूपे घेतली. ब्रह्मदेवाने चंद्राचे, शंकराने दुर्वासाचे, विष्णूने दत्त म्हणून बालरूप घेतले. दुर्वास तप करण्यासाठी चंद्र तारांगणाहून चंद्रकिरणांनी वनस्पतीचे पोषण करण्यासाठी जाणार होते. विष्णू मात्र बालक म्हणून अनुसया अत्रीजवळ राहिले. शिव ब्रह्मा यांनी आपले दिव्य अंश विष्णूच्या दत्त रूपात ठेवले. नामकरणीला दत्त जन्माची कथा सांगून दत्तात्रयाच्या पुढील अवतार कथाही सिद्ध गुरु सांगू लागले. 4था अध्याय समाप्त. तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.